श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आपल्या सायली क्रिएशन या स्वामीमय चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मंडळी, स्वामी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला अतिशय सुंदर असे जीवन मिळालेले आहे. या जीवनात अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात, परंतु त्या चांगल्या वाईट गोष्टींचा सामना करण्याची ताकद देखील आपल्याला स्वामी महाराजच देत असतात. करता करविता स्वामी तूची समर्था असे म्हणून आपण आपल्या आयुष्याचा गाडा हा आखत असतो. आता काय होतं ना, कधी कधी आपल्या इच्छा भरपूर असतात आणि त्या पूर्ण होत नाहीत. मग अशा वेळी त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींची विशिष्ट अशी कृपादृष्टी आपल्यावर असायला हवी. मग ही विशिष्ट कृपादृष्टी असण्यासाठी, त्यांचा सदैव आशीर्वाद आपल्यावर राहण्यासाठी आपण काय केले पाहिजे ते आज आपण जाणून घेणार आहोत. कधी कधी आपल्याला वाटतं आपल्या मुलांनी चांगलं शिकावं, IPS कलेक्टर व्हावं. कधी असं वाटतं की मी जे घरासाठी लोन घेतलं आहे ते लवकर फिटून माझं स्वतःचं असं घर व्हावं. नोकरी धंद्यामध्ये यश मिळावं. मी जेवढी मेहनत करतोय त्या मेहनतीची चीज होऊन मला प्रमोशन मिळावं. माझी गाडी असावी, माझी स्वतःची 4 चाकी असावी, माझं सुंदर घर असावं, बंगला असावा, मुंबईमध्ये एक छोटंसं का होईना पण स्वतःचं घर असावं. अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या मनात साठलेल्या असतात, परंतु म्हणतात ना, अंथरूण बघून पाय पसरावे. तसंच काहीसा आपण विचार करतो आणि आपण शांत बसतो. परंतु मित्रांनो, आपण एवढ्यावरच थांबायचं नाहीये. या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपण जशी मेहनत घेतोय तशीच घेत राहायची आहे आणि ही मेहनत घेत असताना आपला स्वामींवरचा विश्वास जरासाही ढळू द्यायचा नाहीये. आणि जर तुम्ही स्वामी भक्ती जराही कमी केली नाही, स्वामींवरचा विश्वास जराही तुम्ही ढासळू दिला नाही, तर एक ना एक दिवस तुमची ही इच्छा स्वामींच्या कृपेने 100% पूर्ण होणारच आहे. परंतु आता याच्यासाठी आपण कशा प्रकारे संकल्प करायचा आहे, कशा प्रकारे स्वामींची सेवा करायची आहे, हे आता आपण जाणून घेऊया. तर जास्त वेळ न घालवता मी माझ्या उद्याला सुरुवात करते. आता आपण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामींसमोर कशा पद्धतीने संकल्प करायचा आहे हे जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे सकाळी लवकर उठायचं, म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर. आता ब्रह्ममुहूर्ताची वेळ कोणती? तर 3:30 वाजल्यापासून सकाळी 5:30 ते 6 वाजेपर्यंत हा ब्रह्ममुहूर्त असतो. तर शक्यतो ह्या ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठायचं आहे. आणि ज्यांना शक्य नाहीये त्यांनी दिवसभरामध्ये म्हणजेच 11:30, 12 दुपारी 12च्या आधी ही पूजा करायची आहे. आता आपण सकाळी लवकर उठलं, ब्रह्ममुहूर्तावर उठलं, कचरा मारला, देवाची भांडी म्हणा किंवा देव्हारा वगैरे आपण साफ करून घेतला. देवाची यथासांग आपण नेहमी जशी करतो त्याप्रमाणे पूजा करायची आहे. त्याच्यानंतर एक चौरंग घ्यायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या पूजेसाठी जे काही पाट वापरत असाल तो पाट घ्यायचा आहे. त्या पाटावर स्वामींची मूर्ती ठेवायची आहे. त्याच्यानंतर स्वामींच्या मूर्तीवर पाणी किंवा दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. त्याच्यानंतर तळ हातात एक पळी घेऊन ओम केशवाय नमः म्हणून पाणी प्यायचे. दुसरी पळी घेऊन ओम माधवाय नमः म्हणून पाणी प्यायचे. तिसरी पळी घेऊन ओम नारायणाय नमः म्हणून पाणी प्यायचे. नंतर स्वामींसमोर आपण अगरबत्ती लावणार आहोत. जशी आपण रोज देवाची पूजा करतो तसंच स्वामींची देखील आपण पूजा करायची आहे. स्वामींच्या समोर आपण एवढ्या सकाळी उठून गोड काही करणं शक्य नसेल तर एखादं फळ म्हणजेच सफरचंद किंवा केळ किंवा डाळिंब हे ठेवू शकता. अगरबत्ती लावायची आहे, जपमाळ ठेवायची आहे, त्याची व्यवस्थित पूजा करायची आहे. त्याच्यानंतर एक श्रीफळ, नारळ ठेवायचा आहे आणि एक खडीसाखर वाटीमध्ये ठेवायचं आहे किंवा खडीसाखरेचं पॅकेट मिळतं ते सुद्धा तुम्ही ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हातावर 2 पळी पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 4-5 तांदूळ टाकायचे आहेत आणि आपण संकल्प करायचा आहे. स्वामी महाराज, मी माझ्या म्हणजे आपलं नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे. तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी, म्हणजे माझं कर्ज पूर्ण व्हावं, माझं स्वतःचं घर लवकर पूर्ण व्हावं, मला मूल नाहीये तर मला मूल व्हावं किंवा मुलांच्या शिक्षणासाठी, तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे अखंड पुस्तकाचे वाचन करा. त्याच्यानंतर तुम्ही काय कराल तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्र म्हणत असताना काय कराल तर एक अगरबत्ती लावायची आणि 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणताना
जेवढ्या वेळा अगरबत्ती म्हणजे त्याची जी राख आहे ती पडण्यासाठी खाली एका वाटीमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि ती राख बरोबर त्या वाटीमध्ये साचली जाईल. मग हे काय झालं तर स्वामींचं तीर्थ. पण 11 वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे. त्याच्यानंतर हे तीर्थ घरातील सगळ्यांना द्यायचं आहे. आपल्या आजूबाजूला म्हणजे जिथे आपण म्हणा स्वयंपाक करतो तिथे तेवढं तीर्थ शिंपडायचं आहे. आपल्या मंदिरावर, जेणेकरून आपल्या संपूर्ण घरात स्वामीमय वातावरण हे निर्माण होणार आहे. आणि हे तीर्थ तुम्ही अगदी आवर्जून स्वतः दिवसातून 3 वेळा प्यायचंच आहे. असे केल्यामुळे तुम्हाला ह्याचा योग्य तो हा होतो. त्याच्यानंतर मग आपण काय करायचं आहे तर ही सगळी यथासांग पूजा करून झाली की उठायचं आहे. घरातील आपल्या जे आई वडील असतील किंवा ज्येष्ठ आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे. शक्यतो या दिवशी कुणाशी वाद विवाद करायचा नाही, मांसाहार करायचा नाही. त्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे, खोटं बोलायचं नाही. आणि हा उपाय तुम्ही गुरुवारी केल्यानंतर तुम्ही स्वतःहून अनुकरण करा किंवा तुम्ही अनुभव घ्याल की पुढच्या गुरुवारपर्यंत तुम्ही जी गोष्ट, तुम्ही जो संकल्प केला होता त्या गोष्टीचं फळ हे तुम्हाला पुढच्या गुरुवारच्या आधी अगदी 100% मिळेल. त्या गोष्टीची सुरुवात ही होणारच आहे. आणि हे सगळं करत असताना जराही स्वामींवरचा विश्वास, जराही स्वामींवरची श्रद्धा ढळू देऊ नका. शेवटी आपल्याला तारणहार आणि आपले कर्ता करविता हे सर्व स्वामीच आहेत. त्यामुळे काहीही झालं तरी स्वामींवरची श्रद्धा, त्यांच्यावरचा विश्वास हा ढळू द्यायचा नाही आहे. तर मंडळी, माझ्या आयुष्यात अशा पद्धतीने संकल्प केल्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडल्या आहेत. त्या आज ना उद्या व्हिडिओमधून मी सांगणारच, परंतु तुमच्या आयुष्यातही चांगलं व्हावे आणि माझ्यामुळे माझ्या आयुष्यातून अत्यंत चांगले असे सेवेकरी घडावे म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. आणि या व्हिडिओचा तुम्हाला अगदी 100% फायदा आहे. तर तुम्हाला तुमचा संकल्प पूर्ण झाला की नाही, किंवा तुमच्या या बाबतीत अजून काही समस्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्यांचे निरसन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.